बाहेर मिळतो तसा अमृततुल्य चहा घरी बनत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं। म्हणूनच मी आज एक साधी आणि सोपी रेसिपी घेऊन आले आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी एका डिशमध्ये काळी मिरी 2 चमचे, लवंग 1 चमचा, दालचिनी, जायफळ, हिरवी विलायची आणि सुंठ घेतले आहे। चहा मसाला करून घेण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतला आहे। त्यामध्ये फोडून घेतलेली सुंठ आणि जायफळ मंद आचेवर 1-2 मिनिटे परतून घ्यायची। 1-2 मिनिटे झाली आहेत। आता आपण बाकीचे सर्व मसाले घालून तेही छान मंद आचेवर 2-3 मिनिटे भाजून घेणार आहोत। हाताला चटका लागेल इतकंच आपण ते भाजून घेणार आहोत। सर्व मसाले भाजले गेले आहेत। आता आपण हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ। आता हे सर्व मसाले चांगले थंड करून मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्या। तुमची चहा मसाला पावडर तयार आहे। ती हवाबंद डब्यात साठवून 1 महिना वापरली जाऊ शकते। परफेक्ट अमृततुल्य चहा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी उकळायला लागल्यावर त्यामध्ये 2 चमचे चहा पावडर टाकून घ्यायची। चहा पावडर टाकल्यानंतर आपण 1-2 मिनिटे उकळून घेणार आहोत। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेला मसाला अर्धा चमचा टाकून घेणार आहोत। मसाला टाकल्यानंतर आपण परत 1-2 मिनिटे चहा उकळून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 4 चमचे साखर टाकून घेणार आहोत। 2 कप चहासाठी 4 चमचे साखर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्हाला अजूनही गोड पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता। चहा 1-2 मिनिटे उकळला गेला आहे। आपण यामध्ये 1.5 कप दूध टाकून घेऊ। दूध घातल्यानंतर पुन्हा चहाला उकळी येऊ द्यायची। आता आपण एक छोटी पळी घ्यायची। पळीने चहा 2-3 मिनिटे छान ढवळत राहायचा। 3-4 मिनिटांनंतर परफेक्ट असा अमृततुल्य चहा तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।